बापरे, आलाप सोड ना. आलाप बघ हा, कोणी बघितलं ना मी बाजूला होईन, मग सगळी उत्तर तुलाच द्यावी लागतील. एवढंच ना, चालेल, दे तुम्ही उत्तर. स्वतःच्या बायकोवर प्रेम करण्यासाठी जर मला उत्तर द्यावी लागली ना तरी देईन. नको ना रे आलाप. अगं सारे गम, मी आता तुम्हाला पधनिसाबद्दल माहिती देणार आहे. माहिती आहे आम्हाला. वा, सांग बर. मी सांगतो. सांग. धनिसा म्हणजे आमच्या नंतर गाणं शिकायला येणारी मुलं. अरे सुरांनो, अरे चंद्र नका हो, पण असे आकलीचे तारे तरी तोडू नका निदान. मी पधनिसा या सुरांबद्दल बोलतोय. हो का? थांबा, मी तुम्हाला एक छानसं गाणं आधी ऐकवतो आणि मग सुरांबद्दल माहिती देतो. नीट कान देऊन ऐका. काय ग, एकीकडे लांब जायचंय असं म्हणतेस आणि दुसरीकडे मी जवळ आल्यावर माझ्या प्रेमामुळे डोलतेस. प्रेमामुळे नाही, म्युझिकमुळे. मला माहितीये तुला म्युझिक खूप आवडते. जुई, आपण असेच राहूया ना, आपल्यातलं प्रेम वाढेल. याने प्रेम नाही वाढणार, पण हे असं चालू राहिलं ना तर तुझ्या मिठीत नाग नक्की येईल. आलाप, हे म्युझिक बंद करायला सांगणार आहे. राहू दे ना, मजा येते. अरे पण मला नको आहे. अगं पण जुई, अगं ऐकून तरी घे. जुई, जुई, अगं ऐक ना माझं. जुई, 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 अगं थांब ना. जुई, काय काय चाललंय तुझं? खाली आली ना आपण. कुठे काय? मला कळते की तुला फिल्म्स म्युझिक आवडतात, पण कसं आहे ना, घरात फिरताना अचानक असं म्हणजे म्युझिकच्या तालावर चालायला लागणं जरा ऑड दिसतं ना. कळलं सुरांची सुरावट कशी मांडली ते? नाही. गट. मी पुन्हा एकदा हे गाणं ऐकवतो. पुन्हा हो, पुन्हा. मी आता ते नीट कान देऊन ऐका. जुई, जुई, अगं बाबा, फ्रेंड. चांगलं आहे ना गाणं? मुलांनो, हे बघा, गाणं असं अंगात भिनलं पाहिजे, त्याचा असा आनंद घेता आला पाहिजे. फ्रेंड ऐका ना, मला आनंद नाही त्रास होतोय. काय? प्लीज हे म्युझिक बंद करा ना. बर बर. तुला त्रास होतोय या गाण्याचा?
हो म्हणजे नाही म्हणजे आता हो पण नाही म्हणजे अगं बाळा हो की नाही? हो म्हणजे गाणं आवडतं म्हणूनच तर रंग आपोआप हलायला लागतं ना. पण फ्रेंड प्लीज आता पुन्हा लावू नका. डोकं खूप गरगरतंय, चढ झालंय डोकं. मग मी एखादं उडत्या चालीचं गाणं गाऊ का? तुझं डोकं लगेच शांत होईल. नाही नको, अजून धरेल. हा? तुमचं गाणं ऐकताना असं कसं डोकं शांत लागतं ना, म्हणजे असं तल्लीन व्हावं लागतं. बरोबर. जुई बाळा, मी ह्यांना असंच शिकवतो हे गाणं. तू जाऊन आराम कर. थँक्यू फ्रेंड. आला कळलं का हे असं का होतंय ते? तुमच्या गाण्यामुळे घबरे, कालच्या सगळ्या प्रकारामुळे तिचं डोकं गरगरत असणार. हो का? नक्कीच, मी सांगतो ना. आणि आता तू तिच्या सोबत राहा. तू तिच्या सोबत राहणं जास्त गरजेचं आहे. तिला एकटीला सोडू नकोस. बरोबर आहे बाबा तुमचं. हा. मी आलोच. हा, तर सारे गम आपण ह्यातून काय शिकलो? सूर चुकीचे लागले ना की डोकं गरगरत. माझं जरा ऐकशील तू? बोल ना. तू शांत बस आधी. आला परे, काम करता करता बोलते ना मी तुझ्याशी. काम सोड, ठेव बाजूला, ठेव. शांत बस, शांत बस. आला परे, काय करतोयस तू? तू सांगितलंस ना मला की तुझं डोकं जरा जड झालंय, तुला गरगरल्यासारखं वाटतंय. हा पण ते एवढं काही सिरियस नाहीये. तू मला सांग, गेल्या 2 दिवसात आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्याचा तू सारखा विचार करतेस? हा म्हणजे सारखा नाही, पण त्या गोष्टीत जातच नाहीयेत रे डोक्यातून. तू नको ना सारखा विचार करूस. आला परे, असं कसं सारखा विचार नको करू मी. आई वहिनी नाराज आहेत. आपण त्यांची समजूत काढली पाहिजे. हे बघ, तू आता त्यांच्याशी बोलायला गेलीस ना तर ते तुझं ऐकून घेणार नाहीच. उलट उलट तुला काहीतरी ते ऐकवतील. त्यापेक्षा थोडा वेळ जाऊ दे. म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आलात मी नाही बोलले तर गोष्टी अजून वाढतील. त्यात त्यांना आपण त्यांचा विचारच करत नाही हे नको ना वाटायला. हेच सांगतोय ना मी, सगळ्यांचा विचार करणं जरा सोड आणि मुळात सारखा विचार करणं सोड. बरं वाटेल तुला. टेन्शन फ्री होशील. आला परे, मी टेन्शन फ्रीच आहे, कारण माझ्यासोबत तू आहेस. तो तर मी असेनच नेहमी. आई, कोणी ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे का? कोण काय बोलतंय ह्याचा विचारच करायचा नाही. काय झालंय काय? माझ्या गायनाचा क्लास आता संपलाय. तू काय इतक्या वरचा सूर लावतेस? अच्छा, जुगलबंदीचं कारण हे येतं. तुम्हाला मस्करी सुचतीये का? कोण करते मस्करी? आई ऐकून तरी घे. मी तुझं ऐकायला तू माझं बोलणं गांभीर्याने घेतोस का?
शांतपणे सांगशील का काय झालंय ते? मी शांतपणे बोलत राहिले ना तर या घराचं काय होईल ना देव जाणे. त्याच देवाचं नाव घेऊन आता मला शांतपणे सांग काय झालंय ते. आलापणी जुईला पूजा होईपर्यंत मी लांब राहायला सांगितलं होतं, पण ते पण ऐकायचं नाही ठरवलंय का? आई तू समजतेस तसं नाहीये. नाही, माझं काही ऐकायचंच नाही ठरवलंय तर तसं सांगा ना. दुसऱ्या मुलीच्या लग्न मंडपात जाऊन लग्न कसं करायचं हे तुझ्या आईवडिलांनी शिकवलंय, तसं हे पण तू घरून शिकून आलीयस का? अरे कैलासराव, वहिनी, अरे कैलासराव, वहिनी, या ना या. कशीच बाळा? बाबा बाबा आई जे काही बोलली ते असू दे. या परिस्थितीत हे सगळं होणं स्वाभाविक आहे. आणि त्यांची काही भावना आहेतच की. अरे तुम्ही या ना, बसा ना. या कैलासराव, या बसा. वहिनी या बस. नाही म्हणजे काका, आई जे काही बोलली ते गैरसमजामुळे बोलली. हे काय आला, आम्ही जुईचे कपडे घेऊन यायचे होते म्हणून आलोय. अहो तुम्ही असं काय करताय? हे बघा, आता हे तुमच्या मुलीचं घर आहे, तुम्ही केव्हाही इथे येऊ शकता. आई बाबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता आणते. मी पण आलोच. जुई सॉरी. कशासाठी? ती आई काकू काकांसमोर तुला बोलली ते मला कसं तरीच वाटलं. मला आई मला बोलल्या यात फक्त एवढंच वाटतंय की त्या हक्काने बोलतायत तरी. पण काय? या सगळ्याचा आई बाबांना त्रास नाही झाला पाहिजे. आला बरे, मी समजून घेईन, ते सुद्धा समजून घेतील. आणि कुठेतरी त्यांच्या मनाला लागतच ना. जुई, मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण काही दिवसांसाठी आपल्याला हे फेस करावंच लागेल. हो, आणि त्यासाठी मी तयार आहे. आणि काही दिवस झाले ना की आपण आईशी स्वतःहून बोलू. अरे बापरे, काय झालं? नाश्ता संपलाय. थांब, मी संध्याला. अरे संध्या तर बाहेर गेली. तर काय करूया आपण? तुला जमेल बनवायला? आई सोबत असती तर बनवायला हरकत नव्हती, पण एकटीने जमेल की नाही माहित नाही मला. मग तू एकटी कुठे आहेस? म्हणजे मी आहे ना, आपण दोघं मिळून बनवू. चल गॅस ऑन कर. मी जर गॅस ऑन केला तर सगळं पिंग फुटेल. भाऊजी, हा तुमचा मोठेपण आहे खरंच. म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्यासाठी तुमचा आधार खूप महत्वाचा आहे. अहो त्यात काय? असं नाही, पण तुम्ही जुईला समजून घेताय, तिच्या पाठीशी उभे राहताय. माधव साहेब, एक विनंती करायची होती. कसली विनंती? तुम्ही आमच्या जुईला समजून घेता आहातच, पण तिच्या हातून काही चूक झाली तरी सांभाळून घ्या प्लीज. आमची जुई लहान आहे, म्हणजे गडबडीमध्ये तिच्या हातून एखादी चूक होऊ शकते, पण तुम्ही प्लीज तिला समजून घ्या. हे बघा कैलासराव, वहिनी, तुम्ही जुईची अजिबात काळजी करू नका. मी तिला समजून घेईल आणि सांभाळून सुद्धा घेईल. अहो जुई आता माझी पण मुलगीच आहे.
नाही ते सांगण्याची गरज नाही, ते आम्हाला माहिती आहे माधव. हो, आणि आता तुम्ही जे काही चित्र बघितलं ते सुद्धा हळूहळू बदलेल. म्हणजे काय, काही गोष्टी बदलायला वेळ लागतो पण बदलतात. अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे जुईने सुद्धा या परिस्थितीशी जुळवून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही अजिबात काळजीच करू नका जुईची. अहो, म्युझिकचा का नाही माझा, जुईचे सूर आमच्या घरातल्या सरगमशी उत्तम जुळतील, खात्री आहे ना माझी. वा माधव साहेब, काय बोललाय तुम्ही, वा. आणि माझी खात्री आहे तिचा संसार ते अतिशय छान करेल. पटकन मंत्र म्हणते, म्हणजे गॅस जवळ गेले तर काही प्रॉब्लेम नाही होणार. जुई, अगं ऐक ना, संध्याने तू अशी बसून काय करतेस? मी बसून. तेच मी विचारतोय ना. पण तू का विचारतोयस? काय? आय मीन तू का विचारतोयस? आलाप, तू बोलण्यात वेळ घालवतोयस हा? मी बसले होते कारण पुस्तक शोधतेय. ओके, कसलं? रेसिपीचं. पोह्यांसाठी? हो. बसून? आला बरे, इथेच कुठेतरी बघितलं होतं रे मी. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग, पोहे बनवायला तुला मोठी कढईच पाहिजे की छोटी कढई पण चालेल? काहीही चालेल. अगं काय आहे की सकाळी संध्याने मोठ्या कढईमध्ये पोहे बनवले होते, तर ते आता घासायला आला, मी करते, तू जा. बरं तू तू पुस्तक शोध, मी घासून ठेवतो. ये लवकर. तुई पुस्तक काय शोधते? आपण नेटवर पण बघू शकतो ना रेसिपी. गुड आयडिया. पण कसं आहे ना आला, मला रेसिपी बनवताना पुस्तकच लागतं. आई सुद्धा किचन मध्ये माझ्या समोर उभी असायची, ती मला सांगायची, मग मी बनवायचे. सो आताही मला समोर पुस्तकच लागेल. अगं पण मोबाईल पण समोर ठेवून बघू शकतो. मला पुस्तकच लागतं. हळूहळू. बाहेरच आई बाबा बसले तुझे, म्हणतील काल लग्न नाही झालं, आज भांडायला लागले. आला. ओके ओके, मी जातो, तू ये लवकर. मी येते लवकर, पण तू आता परत येऊ नकोस. काय? आय मीन तू यायच्या आधी मीच बाहेर येईन ना. बरं ये लवकर. ओम राम ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं स्वं ओम फस मनुष्य रूपम. चल, कढई घासून रेडी आहे. आणि मी पण. अगं मी पण रेडी आहे कधीपासून, तूच मला हकलवत होतीस. चल पुस्तक काढ, पटकन पोहे बनवूया. जरा ऐकून घेशील? काय? फोन. अगं मग तेच सांगत होतो मी, फोनवर बघूनच पोहे बनवले असते. आलाप जरा ऐकून घेशील का? बोल. पुस्तक नाही सापडलं म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला होता पोहे कसे बनवायचे विचारायला. मग फोनवर एवढं लवकर बोलून पण घेतलं? आलाप. ओके सॉरी. एक मिनिट, तुझ्या जेवढ्या मैत्रिणींना मी ओळखतो ना, खायचं सगळ्यांना माहिती आहे, पण बनवायचं माहित असलेली एकही मैत्रीण मला तरी माहित नाही. मी देईन हा ओळख करून, डोंट वरी. ओके चला आता पोहे बनवूया. येस. तर मग कशी करूया सुरुवात? पोहे